पात्र विद्यार्थ्याकडून कॉलेजला म्हणत आहे, म्हणजे हा शासन निर्णय दिसतोय तुम्हाला परिपत्र, मी टाकणार आहे ते तुम्हाला ते समजेल नंतर. पात्र विद्यार्थ्यांकडून अनुदेय शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क, विकास शुल्क व इतर शुल्काची मागणी किंवा वसुली महाविद्यालयामार्फत होत असल्यास संबंधित संस्थेवर किंवा संबंधित महाविद्यालयावर प्रचलित शासन निर्णयानुसार फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखला करून महाविद्यालयाची मान्यता रद्द करण्यात येईल. याचा अर्थ काय? का म्हणलं? परीक्षा शुल्क, शिक्षण शुल्क, इतर शुल्क, विकास शुल्क हे जर विद्यार्थ्याकडून जर कॉलेज वसुली करत असेल तर त्या कॉलेजची काय करण्यात येईल? मान्यता रद्द करण्यात येईल आणि त्या कॉलेजच्या प्रिन्सिपल वरती काय करण्यात येईल? फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल. हे काय म्हणत आहे? कोण म्हणत आहे? मी म्हणत आहो का? नाही, महाराष्ट्र शासनाने आपल्या आदिवासी आणि एससी विद्यार्थ्यांसाठी काढलेला शासन निर्णय आहे. फक्त एक लेटर जर तिने घेऊन जर गेले कॉलेजला, एक लेटर घेऊन गेले तर उद्याच ते 2 दिवसामध्ये संचालकाला विचारून ते चेक बनवून देतील. त्याची आवश्यकता नाही राहिली सर. त्याची आवश्यकता नाही. फक्त सांगलं पाहिजे का दिले चंद्रपूरमध्ये हो हो निघल्यावर करतो. हो समजला हा शासन निर्णय. म्हणून तुमच्यापैकी तुम्ही सर्व एसटी आहे, अदर कॅटेगरीज आहे कोणी असं तर सांगा. म्हणजे त्यांच्यासाठी असं नाही झालं पाहिजे की सर फक्त एसटी साठीच आहे का या गोष्टी, असं नाही झालं पाहिजे. बरोबर आहे की नाही? आतापर्यंत 75 वर्ष झाले. विचार करा, संविधान लागू होऊन किती वर्ष झाले? 75 वर्ष झाले की नाही? 76 वर्ष समजा, कारण हे 26 जानेवारी गेली. संविधान लागू होऊन 75 वर्ष जेव्हा होत आहे आणि ही जर स्थिती होत असेल आपल्या पोरांची की आपण 100% स्कॉलरशिप असून कॉलेजला 70,000 रुपये फीस भरत असेल, तर मग या स्मार्ट जगामध्ये मोबाईलचा काही उपयोग आहे? नाही. तुम्ही म्हणाल की सर ही माहिती आम्हाला कोणीच नाही सांगितली जी आतापर्यंत. प्रश्न पडला असेल तुम्हाला की आतापर्यंत आम्हाला कोणीच नाही सांगितली. पहिली गोष्ट, आपल्या कॉलेजच्या प्राध्यापकां मास्तरांना स्वतःच्या पगाराशिवाय, स्वतःच्या कॉलेजशिवाय, बरोबर आहे, आणि स्वतःच्या नोकरी लागेपर्यंत या गोष्टीच्या व्यतिरिक्त दुसऱ्या गोष्टी कोणत्याच माहीत नाही आणि ते काढण्याचा प्रयत्न करत नाही. त्यामुळं त्यांच्याकडे आलेलं ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवून कोण? गुरुजी पोहोचवायला पाहिजे. पण त्यांनी पोहोचवलं का? नाही. त्याच्यामुळे ही स्थिती आपली अशी आहे. दुसरी गोष्ट सांगितली तुम्हाला का तुमच्या कॉलेजमध्ये तुमचे सिनेट मेंबरही असतील, गोंडवाना युनिव्हर्सिटीचे सिनेट मेंबर, त्या सिनेट मेंबरलाही विद्यार्थ्यांच्या काय भूमिका आहे, विद्यार्थ्यांना काय करायला पाहिजे ह्या सुद्धा गोष्टी त्यांना माहीत नसतात. प्राध्यापकांना पण हीच मानसिकता आहे कोणती की ऍडमिशन म्हणल्यानंतर पैसे भरणं, मग एसटी असो की एसटी असो की ओबीसी असो की एनटी असो. बरोबर आहे. आता तुमच्यासाठी एक योजना काढली शासनानं, कोणती? अर्धी तिकीटवाली. बरोबर आहे की नाही? अर्धी तिकीट आहे सर्वांना. ते अर्धी तिकीटच्या योजनेचं नाव माहिती आहे का तुम्हाला? माहिती आहे का? सांगा. आम्ही माणसं तर नाही घेत. सांगा, आता सांगा. इथून तुम्हाला आपल्याला समजते की नेमकं काय आपली स्थिती आहे. सांगा. तिकीट सर्वांनी काढली अर्धी? असं आहे का आतापर्यंत सर मी लाभच नाही घेतला, मी कधीच तिकीट नाही काढली? अर्धी तिकीट काढलीच तुम्ही सर्वांनी, बरोबर आहे की नाही? मग सांगा नाव काय त्या योजनेचं? योजनेचं नाव सांगा. योजनेचं नाव नाही माहित? अरे हे तर खूप झालं बा. बसवर चिकटवून असते, बॅनर्स लागले असतील नागपूर आपला चंद्रपुरात, बरोबर आहे की नाही? नागिन सिरियल माहिती आहे तुम्हाला? बरोबर आहे की नाही? लग्न झाल्यावर प्रेम सिरियलचे नाव आहे ते. जय मल्हार सिरियलचे नाव आहे. नाही असं नाही होऊ शकत, असं नाही होऊ शकत. माहित आहे की नाही? माहित आहे तुम्हाला. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी तुम्हाला माहित होतात, परंतु ज्या योजनेचा आपण फायदा घेतो, ज्याची अर्धी तिकीट काढतो, तेच तुम्हाला माहित नसेल तर आपल्यासारखे नालायक शिक्षण घेऊन असणारे माणसं कुणीच नाही. मग कारण ज्याचा वापर करतो ते तर माहित पाहिजे. ज्या शाळेत तुम्ही शिकताय त्या शाळेच्या मुख्याध्यापकाचं नाव नाही माहित राहील तर मग काय अर्थ शिक्षणाला? बरोबर आहे की नाही? जे योजना
तुमच्यासाठी आले त्या योजनेचं नाव माहित असायला पाहिजे ना. कधीतरी तिकीट काढता त्या तिकीटवरती नाव लिहून असतं. काय असतं लिहून तिकीटवरती माहिती आहे? पाहिलं तुम्ही कधी बसता बसता वाचलं की असं केलं की झालं ठेवलं जीन्स मध्ये खिशात किंवा बॅग मध्ये. काय नाव आहे? महिला सन्मान योजना. काय नाव आहे त्या योजनेचं? महिला सन्मान. त्याच्यात त्या कंड्रायव्हरचं नाव लिहून असते, हस्तांतरणी लिहून असते, टायमिंग लिहून असते, किती रुपयाची आहे लिहून असते, कुठून कुठपर्यंत आहे लिहून असते. बरोबर आहे की नाही? कधी ऑब्झर्व करा. त्याचा फायदा होऊ शकतो तुम्हाला जर स्पर्धा परीक्षेत जर आले तर. महाराष्ट्र शासनाने अर्धी तिकीट सुरू केलेल्या योजनेचं नाव काय? बरोबर आहे की नाही? 4 ऑप्शन मध्ये महिला सन्मान माहितच नाही राहील तर काय अर्थ राहील तुम्हाला? ही जी स्थिती आपली जर असेल तर तुम्हाला फ्री शिक्षणाच्या बाकी गोष्टी माहित असतील का? नाही. इथून सांगत आहे मी तुम्हाला. तर या गोष्टीची जनजागृती करण्यासाठी किंवा ही माहिती देण्यासाठी मी तुम्हाला म्हणजे इथं सेशन ऑर्गनाईज करा म्हणून मी सांगितलं. कारण सीता आणि ही शिबिराला आल्या होत्या साक्षी, भूमिता काय नाव आहे, भुवनेश्वरी आहे, अजून ही मागच्या याला इथं आली होती मुलांच्या हॉस्टेलला जेव्हा आम्ही सेमिनार घेतला त्यावेळेला आला होता. या सर्वांना माहित आहेत त्या गोष्टी. बरोबर. आता तिचे जर 70,000 रुपये त्यांनी जर परत नाही केले तर काय होईल? हे काय विचार करेल? शिक्षणासाठी खर्च केले जाऊ दे ना. बरोबर आहे. 70,000 रुपये हे तिचा हॉस्टेलला नंबर नसता लागला आणि रूम करून राहिली असती तर किती हजार रुपये खर्च, किती आला असता खर्च तिला? 1.5-2 लाख रुपये बीएड केलं असतं तिनं आणि त्यातही नोकरीची हमी अजिबात नाही. बरोबर आहे की नाही? आणि कॅटेगरीचा फायदा 0. कॅटेगरीचा फायदा 0. फक्त फायदा कुठं होत आहे? इथं राहण्याची. बरोबर आहे की नाही? म्हणून तुमच्याकडून जर फीस घेतलेली असेल तर त्याच्यावरती ते सीता आहे आता आणि हे साक्षी आहे यांच्या माध्यमातून पैसे परत काढण्याची हमी आमची. जर तुम्हाला काढायचे असतील तर जास्त पैसे असतील तर मग काय प्रॉब्लेम नाही. बरोबर आहे की नाही? जास्त पैसे असतील काय हे नाही. कारण आपण इथं राहतो कशामुळं? हक्कामुळे राहतो. इथं आपण कशामुळे राहतो? संविधानामुळे राहतो. इथं कशामुळे राहतो? आरक्षणामुळे राहतो. बरोबर आहे की नाही? आणि इथं कशामुळे राहतो? एसटी मुळे राहतो की तुम्ही काय आहे? शेड्यूल ट्राईब आहे. बरोबर आहे की नाही? हा महत्वाचा विषय तुमचा असणार आहे स्कॉलरशिपचा. बरोबर. आता वसतिगृहातून सर्वच गोष्टी तुम्हाला मिळते. डीबीटीचा विषय तुम्हाला सर्वांना आहे. बरोबर आहे. जेवणाची जी काही खर्च होता तो तुम्हाला कशा माध्यमातून मिळत आहे? डीबीटीच्या माध्यमातून तुम्हाला मिळत आहे. कुणाचे फुल टिफिन असतील, कुणाचे डीबीटी भेटत आहे का मेस आहे? डीबीटी आहे. कुणाचे फुल टिफिन असते, टिफिन लावले असतील तुम्ही. कुणाचे हाफ असतील, ज्याला पैसे वाचवायचे ते हाफ वाले असतील, ज्याला चांगला जेवायचा आहे दाबून झोपायचं असेल ते फुल असतील. बरोबर आहे की नाही? त्या माध्यमातून आमच्या वेळेला जेव्हा आम्ही हॉस्टेलला राहायचो त्यावेळेला आमचा मेस होती आणि स्टायपन तुमच्या आता तुमच्या किती आहे स्टायपन? 800, 700, 900, 1300 किती स्टायपन किती आहे? आता वाढलं 1500 काहीतरी. 1500 झाला. आता वाढलं स्टायपन 2-4 महिन्या अगोदर. आमच्या वेळेला 200 रुपये होतं. आमच्या हॉस्टेलला समाज कल्याणच्या हॉस्टेलला 200 रुपये होतं आमच्या वेळेला. आणि मेस त्यावेळेला 1200 पासून मेस होती, जे 3,500 पर्यंत मेस आली होती. आता मला वाटते 4,500-5,000 रुपये समाज कल्याणची हॉस्टेलची मेस आहे. त्यानुसार तुम्हाला दर 4 महिन्यानं किंवा 3 महिन्यात किती रुपये भेटते? दर 4 महिन्याने जेवणाचे किती जमा होते तुमच्या अकाउंटला? 17,000. 3 महिन्याचे 17,000 रुपये तुम्हाला जमा होत आहे. बरोबर आहे. याच तुम्ही स्वतः विचार करायचा आहे की त्याचा खर्च तुम्ही कसा करताय. आता मी एवढ्या पोरी जे पाहिल्या तुमच्या प्रोफेशनल एज्युकेशनचा एकही जर दिसून नाही राहिलेला आहे. म्हणजे जे तुम्ही मुली आहेत ते सर्व BA, PHW, 11वी-12वी वाले आहेत. कोणी उद्या पेपर आहे? नाही ना. 12वी वाल्या मुली. आणि आता बाकीच्यांचं सांगतो मी. इथला कट ऑफ सांगतो आणि पुण्याचा कट ऑफ सांगतोय तुम्हाला. आणि जसं हिला सांगितलं मी आता म्हटलं की जी फीज आहे, मग हा जो नियम आहे फ्री एज्युकेशनचा, हा नियम फक्त चंद्रपूर पुरता मर्यादित असेल का? नाही. आता मी जो काही GR किंवा शासन निर्णय सांगितला हा कोणाचा असेल? कोणाचा असेल? महाराष्ट्र शासनाचा. हे हॉस्टेल कोणाचं आहे? महाराष्ट्र शासनाचं आहे. वरच लिहिलेलं आहे महाराष्ट्र शासन. बरोबर आहे की नाही? आणि आदिवासी विकास विभाग. बरोबर. तर मग इथं जेव्हा आपल्याला हा लाभ भेटू शकते, या कॉलेज मी म्हणत आहे की चंद्रपूरच्या कॉलेजमध्ये तुम्हाला फ्री ऍडमिशन मिळायला पाहिजे, तर मग पुण्यातल्या कॉलेजमध्ये फ्री ऍडमिशन नाही मिळेल का? मिळेल. बरोबर आहे की नाही? मग आपण आता जी काही कंडिशन आहे सध्याची ही सर्व प्रोफेशनलची नाही आहे, नॉन प्रोफेशनलची आहे.
कशाची कंडिशन आहे आता सध्या? नॉन प्रोफेशनलची. कारण तुम्ही तुमच्या पिढीतले, मला माहिती आहे तुम्ही तुमच्या पिढीतले पहिले कॅन्डिडेट आहात जे चंद्रपूरमध्ये शिकत आहे. खरं का खोटं? तुमच्या घरी येऊन पाहिलं का मी? नाही. तुमच्यापैकी कोण आहे असं की तुमची मम्मी किंवा पप्पा हे ग्रॅज्युएशन झाले? हात वर करा. एकही जण नाही. बरोबर आहे? तुमच्यापैकी किती तुमचे मम्मी पप्पा आहे जे 10वी पास आहेत? बरोबर, हे लिमिटेड आहे. बरोबर आहे? तुमच्यापैकी किती जण असे आहेत जे मम्मीला मम्मी म्हणतात आणि मम्मीला आई म्हणतात? कोण आहे? हात वर करा. मम्मीवाले, आईवाले. एक किती? आईवाले हात वर करा. आईवाले फक्त. पूर्णच आहे आईवाले? खरं सांगा यार. म्हणजे मी याच्यासाठी सांगता दोन्ही गोष्टी तुम्हाला तुमच्याच निरीक्षणातून तुम्हाला समजेल की काय गरजेचं आहे आता सध्या. ते त्यासाठी मी हा प्रश्न विचारला. म्हणजे स्टँडर्ड मेंटेनसाठी नाही प्रश्न विचारला मी, लक्षात घ्या. पुढं गरजेचं काय आहे ते तुम्हाला सांगण्यासाठी. मेजॉरिटी ज्या मुली आहेत, आता समजा 2010 नंतरचा एखाद्या मुलीचा जन्म असेल, तुम्ही सर्व 2010च्या आजचे आहे, बरोबर आहे ना? हा, 2010च्या मुलीचा ज्या मुलाचा जन्म असेल तर मम्मीवाले जास्त असतील. बरोबर आहे? हे घर नाही ठरवत, हे समाज ठरवते. बरोबर आहे? कुटुंब ठरवते. बरोबर आहे? शाळा ठरवते. हे सर्व सराउंडिंग ठरवत असते. बरोबर आहे? तशाच पद्धतीने एज्युकेशनचंही तसंच आहे. ज्या सध्या गरजेच्या गोष्टी आहेत त्या शिकणं गरजेचे आहेत आपल्याला. बरोबर आहे? जे पुढच्या फ्युचरमध्ये गरजेचे आहेत त्या शिकाल की नाही तुम्ही? बरोबर आहे की नाही? की जे बंद झालेले एज्युकेशन आहे, की बंद झालेले डिप्लोमा ते कराल का तुम्ही? ज्याला काहीच अर्थ नाहीये. बरोबर? तुम्ही तुमच्या फॅमिलीतले जर पहिल्यांदा इथं आलेले असाल तर तुम्ही फर्स्ट जनरेशन लर्नर आहात. तुम्ही पहिल्या पिढीतले शिकणारा पहिला व्यक्ती असणार आहे दोन्ही फॅमिलीकडचे, आईच्या आणि बाबाच्या.